घरातील महिला, स्त्रिया ज्यांना आपण होममेकर म्हणतो किंवा हाऊसवाईफ किंवा गृहिणी, ह्या जर रिटायर्ड झाल्या तर काय होईल याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. जेव्हा आपण असं एखादं वाक्य उच्चारतो की घरातील गृहिणी सेवानिवृत्त झाली तर होतं की नाही मनामध्ये धस्स झालंच की नाही, की आता काय होणार बघा. आणि म्हणणारे काय म्हणतील की असं कसं शक्य आहे, हे तर तिचं सेवा करणे हे तिचं कर्तव्य आहे असंही म्हणू शकतात. मध्यंतरी टी व्हीवर आणि सोशल मीडियावर एक नाटक खूप गाजलं आहे, आई रिटायर होत आहे. ते नाटक तुम्हाला माहितीच असेल, पण असं एक दोन वाक्य मी सांगते की त्यामध्ये एक असं फॅमिली असते आणि मुलगा, सून, मुलगी, जावई आणि पती आणि पत्नी. तर पती हे रिटायर झालेले असते आणि रिटायर होऊन ते घरीच म्हणजे आता असतात आणि रिटायर झाल्यानंतरसुद्धा ते त्यांच्या मित्रांसोबत मौज मजा करणे, त्यांचं जे रेग्युलर रुटीन असते ते सर्व त्यांचं चालू असते. पण आई एक डिसिजन घेते. ती काय करते की 1 महिन्याची नोटीस देते घरातील सर्वांना आणि सांगते की या तारखेला मी रिटायर होणार आहे. आणि हा तिचा निर्णय ऐकून त्यांचे पतिदेव त्यांना म्हणतात की तू अशी कशी रिटायर होऊ शकते. रिटायर होण्यासाठी तर कोणत्या तरी पदावर असायला पाहिजे, त्यांना पगार असायला पाहिजे, सॅलरी असायला पाहिजे, त्यांच्या आठवड्याच्या सुट्ट्या असतात, ते सर्व कामाच्या वेळा त्यांच्या ठरलेल्या असतात. तू कोणत्या पदावर आहे, तुला कोणता पगार मिळतो, त्यामुळे तू सेवानिवृत्त कशी होऊ शकेल. आणि त्यांना हे सुद्धा म्हणतात ते की तुझा हा जो निर्णय आहे हा रिव्होल्युशनरी डिसिजन, क्रांतिकारी निर्णय आहे असं सुद्धा ते म्हणतात. आणि त्यावर मग त्या आई म्हणतात की होय, माझा हा क्रांतिकारी निर्णय आहे, पण आता मी फक्त एक स्त्री आहे, मी कोणाचेही मला नातेसंबंध नाहीत, फक्त मी स्त्री आहे आणि मला स्त्री म्हणून जगायचं आहे. आणि मग आई रिटायर होते असं हे एक नाटक आपण मध्यंतरी ऐकलेलं आहे आणि ते खूप गाजलेलं आहे. तर बघा की विचार करा की घरातील जी गृहिणी असते ती कधी रिटायर होते का हो, मला सांगा बरं तुम्ही. कारण ती लग्न होऊन घरात येते, आल्यानंतर ती पत्नी होते, सून होते, आई होते, मग आजी होते, मग पणजी होते. असं करत करत ती एक दिवस या जगाचा निरोप घेते, एक दिवस ती मरण पावते. पण ती कधी रिटायर झालेली तुम्ही ऐकलं आहे का. आणि घरातील गृहिणी रिटायर होणे म्हणजे कसं की एकदम प्रत्येकाला प्रश्नच पडतो. कारण काय जीवनभर त्या गृहिणींनी अगदी धुणी भांडी, त्यानंतर हाताला चटके बसेपर्यंत स्वयंपाक करणे हे सर्व विना तक्रार केलेलं असतं. घड्याळाचे काटासुद्धा ती कधी बघत नाही किंवा कोणाकडे कोणतीही तक्रार करत नाही. आणि बघा की ही गृहिणीच असते म्हणून संपूर्ण परिवार असतो. ती एक असं वटवृक्ष असतं घराचं आणि तिच्यामुळे आपण असतो, तिच्यामुळे समाज असतो, तिच्यामुळे पूर्ण म्हणजे कुटुंब असतं आणि तिच्यामुळेच रीतिरिवाज असतात, रीतभात पाळल्या जातात, संस्कार असतात घरामध्ये. हे सर्व आपल्याला या गृहिणीपासूनच मिळत असते. पण आपण कधी विचारच नाही करत. म्हणजे अगदी आपण हास्यास्पद म्हणू, रेडिक्युलस, की असे प्रश्न विचारले जातात की तू काय करते, तू तर दिवसभर घरीच असते, तुला तर वेळच वेळ आहे, तुला कोणते कामं आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर खरोखर तिची मनस्थिती ही किती खालच्या पातळीला जात असेल, तिला काय वाटत असेल, तिला किती दुःख होत असेल, याचा आपण कधीही विचार करत नाही. सहज असं म्हणून देतात, तुला कोणतं काम आहे, तू घरीच असते, वेळच वेळ आहे. आणि बघा याने किती वाईट वाटतं आपल्याला. वाटलं ना वाईट, तुम्हालासुद्धा वाटलं आणि मलासुद्धा वाटलेलं आहे. तर बघा की काय होतं की ही जी गृहिणी असते ही सगळे नाते सांभाळत असते, सगळे नाते. ती कधीच असं म्हणत नाही की मला
म्हणजे माझी कोणती तक्रार आहे, ज्याला ज्या वेळेवर जे हवं असेल ते सर्व अगदी ती देत असते. पण आता या गृहिणीला जर रिटायरमेंट घ्यायचं असेल, जर तिला सेवानिवृत्त व्हायचं असेल, तर मग ती कशी होणार सांगा बरं मला. मग आता प्रत्येक व्यक्तीने घरातील तिला म्हणजे आपण काय अगदी तिला मरेपर्यंत कामच करायला सांगणार का? नाही ना, हे तर गोष्ट आपल्याला कधीच पटणारी नाही. मग घरातील व्यक्तींनी जर असं ठरवून घेतलं की महिन्याचे 2 दिवस किंवा 3 दिवस कंप्लीट गृहिणीला रेस्ट द्यायची, पूर्ण ते 3 दिवस आपण कामं करायची सर्वांनी आणि तिला सुट्टीच द्यायची असं म्हटलं तरी चालेल. जसे आपल्याला 4 संडे असतात नोकरीमध्ये, तर तशीही तिलाही आपण जर 4 संडे सुट्ट्या दिल्या आणि तिला पूर्ण रिलीफ दिला, कोणतेही काम नाही सांगितलं, तर तिलासुद्धा बघा की किती छान वाटेल आणि पुन्हा ती जोमाने आनंदाने सर्व कामे विना तक्रार किंवा घड्याळाचा काटा न पाहताही आनंदाने उत्साहाने ती सगळी कामे करायला तयार होईल. गृहिणीचा जॉब, आपण जे म्हणतो गृहिणीचं काम, हे सर्वात कठीण आहे. म्हणजे हा अगदी टफेस्ट जॉब आहे असंही म्हटलं तरीही चालेल. आणि गृहिणींचं नियोजन हे तर अतिशय उत्तम असतं. त्यांच्यामुळेच सगळं घर हे व्यवस्थित, ज्या घराची प्रगती होत असते त्या घरातील बघा तुम्ही गृहिणीचं नियोजन हे अतिशय उत्तम आपल्याला दिसतं. आणि मग हीच गृहिणी जर सेवानिवृत्त झाली तर कसं होऊन चालणार आहे. आणि गृहिणींना काय झालेलं आहे की नेहमी म्हणजे अगदी अंडर रेटेड, त्यांना कोणतंही रेटिंग देण्यात आलेलं नाही. म्हणजे त्यांचं हे आपण बॅड लक म्हणूया. किंवा नोकरीवाल्यांना कसं असतं की पगार असतो, म्हणजे पगार आता बंद झाला म्हणजे मग रिटायर होणार म्हणजे कोणत्या तरी पदावर असतात, त्यांना सॅलरी असते. पण ही कोणतीही अपेक्षा न करता घरातील जी होममेकर आहे, जी हाऊसवाईफ आपण म्हणतो, गृहिणी, ही अगदी अविरत परिश्रम करत असते. आणि आपण जर मग असं नियोजन केलं तर बघा किती आनंद होईल आणि आपल्याच घरामध्ये आनंदाचं जास्त वातावरण हे तयार होईल आणि उत्साह वाढेल. तर आपण सुद्धा असं एक प्लॅनिंग करूया की ज्या गृहिणी आहेत त्यांना आपण सुद्धा संडेच्या दिवशी म्हणा किंवा कोणताही दिवस तुम्हाला जो सुटेबल असेल, असे महिन्यातून जर 3-4 दिवस आपण सुट्टी दिली तर बघा की गृहिणींनासुद्धा खूप आनंद होईल आणि त्या अतिशय जोमाने पुढील तुम्हाला जे हवं असेल ते सर्व कामे तुमचे करण्यास त्या तत्पर असेल. आपण हेच समजतो की हे काय त्यांचं कर्तव्य आहे. पण जसं आपण म्हणतो की पदावरील माणूस हा वयानुसार 58 वर्षानुसार किंवा 60व्या वर्षानुसार हा रिटायर्ड होतो. पण या गृहिणीला तर बिचारी 70 वर्षाची होत असते तरीही ती कामं करतच असते. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा की गृहिणीचा हा जो जॉब आहे हा अगदी टफेस्ट जॉब आहे आणि त्याला अंडर रेटिंग तुम्ही करू नका. त्याला ओव्हर रेटिंग करा, त्याला चांगलं समजा आणि बघा मग त्या गृहिणी अतिशय चांगलं काम करतील. आणि त्या ज्या असतात सगळ्या गृहिणींना प्रत्येक नातं त्यांनी सांभाळलेलं असतं आणि त्या नात्यानुसार ते वागतच असतात. तर म्हणूनच आपण विचार करतो की घरातील आई रिटायर झाली तर आई एक दिवस झोपून असली, बरं नसलं तर सगळे कामं तसे पडून असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून हे जे नाटक होतं ते पण खूप गाजलेलं होतं. आणि आपण आता गृहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना नेहमी आदर द्या, त्यांच्या कामाची कदर करा, त्यांना सहकार्य करा, त्यांना मदत करा आणि त्यामुळे बघा की त्यांचा आनंद उत्साह हा द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.